आता तुम्ही उद्या बसणार आणि मग हे किती दिवस बसणार इथे आणि मग मुंबईला कधी जाणार? कारण आता मी जवळ जिवंत आहे तवर मी लढत राहणार बसणार. ओके. इतक्या ताकदीचं निर्णायक शब्द वापरला मी, शेवटचं वापरला येऊ. शेवटचं वापरला म्हणल्यावर मला माझ्या समाजाला सगळं देणं आहे. मागं हटणं नाही, मागं हटणं नाही. आणि मराठ्याला पण सांगतो, मागं हटायचं नाही रे. तुम्ही सुद्धा आता आपली मर्यादा होत्या, काही शांततेत राहायच्या, शांततेच्या मर्यादा होत्या, संस्काराच्या मर्यादा होत्या, म्हणून 3 वर्ष वेळ देत देत गेलो. पण आता खुटाच उपटाय हे कितवं उपोषण आहे? नाही बाबा, ध्यानात उठवतो बसतो. 11वं उपोषण आहे. बरोबर. आता या 11व्या उपोषणाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जे तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला पाठिंबा देत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? इथं यायचंय का आपल्या कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन तुम्ही मागच्या वेळेस केलेलं होतं. लढाई लढायची म्हणलं ना, कधी पण लढावी लागते. जर छत्रपतींचा विचार सांगत असला, रात्रीच्या लढाया यशस्वी होत्या आमुष्याच्या दिवसच्या, तर आमुष्याच्या दिवशी सुद्धा लढायचं शिकलं पाहिजे, दिवसा लढायचं बी थांबलं बी पाहिजे. आणि आंदोलन हे अंतर्वालीत होणार आहे, त्यामुळं अंतर्वालीलाच यायचंय. नाही यांनी ऐकलं तर मुंबईला जायचंय. लेकरासाठी मुंबईच काय, समुद्र पालता घालायची वेळ आली तरी घालायची. हे मराठी आहेत, ध्यानात ठेवा. भ्यायचं नाही, मरायला भ्यायचं नाही, लढायला भ्यायचं नाही. आता तुम्ही उपोषणाला बसणार, पण महाराष्ट्रभरातून जे मराठी येत आहेत त्यांची गैरसोय होणार नाही का? कारण पावसाळा आहे, इथं थांबण्यासाठी जागा कमी आहे, वाहनं थांबण्यासाठी. ना तुम्हाला थोड्याच दिवसात आमदार मंत्री सुद्धा पावसात दिसते. आपले संकेत कळत आहेत तुम्हाला जवळपास. थोड्याच दिवसात तुम्हाला त्या पावसात बी दिसते. आणि बंगल्याला साहेबांचा कुलूप लावलेला आहे हे पण दिसणार. साहेब आता फेर फटक्यासाठी गेले पण माघारीच नाही आले. साहेबाच्या बंगल्याला कुलूप आहे हे सुद्धा ऐकाली. आणखी 1-2 प्रश्न विचारतो, जास्त वेळ घेत नाही. आता तुम्ही थेट इथून मला वर्षा बंगल्यापर्यंत घेऊन चला असं तुम्ही एकदा म्हणालेत. काही मागच्या 1-2 दिवसापूर्वी असंही म्हणालेत की आम्ही वर्षा बंगल्याच्या वर जाऊन सुद्धा आंदोलन करू शकतो. आझाद मैदानावर काही निर्बंध आहेत या सगळ्यांवर. हे सगळं ज्यावेळेस वाटतं की नेमकं तुमचं काय सुरू आहे? काय अरे बाबा, आझाद मैदानावर निर्बंध कुणी घातले? फडणवीस, देवबाप्पाने. देवबाप्पा म्हणलं त्याला वाईट वाटणार. एक ताण आहे का? देवबाप्पा हे चांगली पदवी आहे. आमच्या गाव खेड्यात आम्ही म्हणतो पाय पडू द्यावा. देवबाप्पा म्हणतो कल्याण. हे कल्याण म्हणाना, हे काहीच म्हणाना. निर्बंध घातलेत ना आझाद मैदानला. वर्षात आमची आहे ना, फडणवीस आमचा, शिंदे आमचा, मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, वर्षा आमची, आपली सगळ्याची वर्षा बंगला. सगळे वर्षा सगळ्याची. वरच्यावर जाऊन बसू, तिथं कुठे निर्बंध आहे? उलट फडणवीस साहेबांनी म्हणायला पाहिजे या बसावर. खोलीतली गर्दी होती, मग आपल्या इथं राहू नका. तुपल्या खोलीत नाही राहतो, वर टपाडवर राहतो, त्याच्यावर स्लॅबवर. काही अडचण आहे का? मी जर पेटलो ना आणि मराठे जर तारायला लागले ना, मराठे गोट्यावर बसणार मुंबईच्या. तिरकोणी गोट्यावर सुद्धा.